नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, एक खूप महत्त्वाचा निर्णय आजच्या परिपत्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक खूप महत्त्वाचा बदल पाहायला मिळतोय, जो की इंग्रजी माध्यमाच्या जागा संदर्भातला आहे. या जागा आपण जर पाहिलं तर याच्या आधी काय व्हायचं आणि या आत्ता नवीन बदलामध्ये काय झालं हे तर पाहूया. इथे जर पाहिलं तर पूर्वी काय व्हायचं, ज्यांचं व्यावसायिक पात्रता किंवा ज्यांचं इंग्लिश मिडियममधून शिक्षण झालंय किंवा व्यावसायिक पात्रता आहे त्यांनाच या इंग्लिश मिडियमच्या जागा जायच्या, सेमी माध्यमाच्या जागा जायच्या. परंतु त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा बदल केला आहे, जो की सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो बदल असा आहे की पहिला प्रेफरन्स ज्यांचं इंग्रजी माध्यम झालंय 10वीपर्यंत 10वीचं मिडियम विचारात घेणार आहे आणि ज्यांचं 10वीपर्यंत इंग्लिश माध्यम झालंय त्यांना पहिला प्रेफरन्स असेल. दुसरा प्रेफरन्स ते देणार आहे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्यांची व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यम आहे त्यांना पहिल्यांदा प्राधान्य मिळणार आहे. आणि त्यानंतर जर ते कॅन्डिडेट मिळाले नाही तर ज्यांचं 12वी सायन्स मीडियम इंग्लिश आहे त्याच्या शाळेचं मीडियम विचारात घेणार त्यांना प्रेफरन्स देणार आहे. आणि त्यानंतर ज्यांचं BA MA इंग्लिश आहे त्यांना प्राधान्य असेल. ज्यांची MSc झालेली आहे मास्टर ऑफ सायन्स त्यांना देखील या जागांसाठी म्हणजे इंग्लिश माध्यमच्या जागांसाठी आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमांसाठी तुम्ही ॲप्लिकेबल आहात. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सर्वांचं काम या भरतीच्या माध्यमातून व्हावं यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.